आदरणीय सन्माननीय कुंदनजी सुतार यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. ड्रीम्स किचन यांच्या चला सामना 4 षटकाचा असेल. दोन्ही संघांनी 2 करून घ्यायचे आहे. बॉल पाठवायचा आहे. चला बॉल पाठवायचा आहे. शतरक्षण लावून झालेलं आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, पाहुण्यांच्या माहितीसाठी, जे यूट्यूबवरती प्रेक्षक उशिराने जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी, साईकृपा राजावली आणि आझाद वसई या 2 संघादरम्यान आपण ही मॅच पाहतोय आणि आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच असेल. जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल. आजच्या दिवसामध्ये 10 संघ होते. 10 संघांमधून हे 2 संघ पुढे आलेले आहेत आणि या संघामधून जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये पोहोचेल. उद्याच्या दिवसामध्ये 9 संघ इन ॲक्शनमध्ये आहेत. सह्याद्री स्पोर्ट्स बाफाने, आई कृपादेवी बॉईज उमराले, आई गावदेवी शिल्लोतर, NCC नायगाव, इशिका 11 तरखड, आई गावदेवी भेंडीपाडा, जीवदानी गिरीज, गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा, आई माऊली नागले असे 9 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. पंचांचा इशारा देत सामन्याला सुरुवात. पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला आहे तो म्हणजे विशाल. स्ट्राईकला धीरज, नॉन स्ट्राईक एंडला पवन. पहिला चेंडू विशाल यांचा. पहिला चेंडू पोल गेलाय, फटका फसलाय. निखिल चेंडू खाली येतोय आणि निखिल करत नाही चुकी. पहिल्या चेंडूवरती गडी वाजवतोय धीरज. बॅक टू डगआउट गॉन. घरी बसून करमच नाय, टीव्ही फोनावर भुकर हाय. घरी बसून करमच नाय, टीव्ही फोनावर भुकर हाय. चल रे दाजी सटाई नाय, भुताच्या शिवड्या मालन वाय. चल रे भाऊ सटाई नाय, भुताच्या शिवड्या. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता धीरज यांनी, परंतु उंची जास्त होती, लांबी कमी होती. त्याच कारणास्तव राहिलं तर पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार झालाय तो धीरज. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर महेश यांना. बघा पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आपण सकाळच्या सत्रापासून पाहतोय की मोठे फटके जास्त लागलेले नाही आहेत. आपण पाहतोय की निशांत त्यांनी जरूर मोठे फटके मारलेत, मात्र त्या व्यतिरिक्त आपण पाहतोय की मोठे फटके गेलेले नाही आहेत जास्त. आणि ते पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं होतं धीरज याने, मात्र असफल ठरला. निखिल याने खूप चांगला झेल पकडला. विशाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. नव्याने आला फलंदाज पाहतोय आपण महेश. विशाल पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज असतील. यावेळेस कट केलाय. पॉइंट मध्ये आयुष आहे तिकडे. फक्त आणि फक्त सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. यावेळेस पाहिलं तर सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. सिंगलच्या मदतीने धावफलक पाहिलं तर 2 या आकड्यावर जाऊन पोहोचते.
आपल्या सपामध्ये बॅटचा एज घेतल्यानंतर चेंडू यष्ट्याच्या मागे निघून गेलेला आहे. एकच धाव असेल. एका धावेची धावसंख्या थोडीशी पुढे सरसावली जाते. 4 या धावसंख्येवरती या षटकातील शेवटचा बॉल बाकी असेल. शेवटचा चेंडू आपण पाहतो की 4 षटकाचा हा सामना आहे आणि 4 षटकांमध्ये 30 ते 40 धावा या धावफलकावरती लावाव्या लागतील राजौली संघाला. पुन्हा एकदा बघा खूप चांगला फटका इथे केला गेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूचा पाठलाग करतोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि ते आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालेला आहे. पाहतोय की तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. हे दुसरी धाव पूर्ण झाले की नाही. नक्कीच एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. धावसंख्या मध्ये स्थिरावलेली आहे ती म्हणजे 4 या धावसंख्येवरती आणि फलंदाज बाद विकेट. शेवटच्या बॉलवरती 1 धाव आणि फलंदाज बाद झालेला आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात धावसंख्या 5 आणि आपण पाहतोय गडी बाद झाले ते म्हणजे 2. आया लग्नाचा वैत हो दिल माझे सुनस का तुला नाही पाहिजे. आया लग्नाचा वैत हो दिल माझे सुनस का तुला नाही पाहिजे. ओढा ओढे वंशाचा सपन माझे बापासला जाऊन विचार तुझे. ओढा ओढे वंशाचा सपन माझे बापासला जाऊन विचार तुझे. बाबा औंदा तरी लगीन करस का नाही. बाबा औंदा माझे लग्नाचा वाजव डीजे पोरा पोरी नाचतील मांडवण माझे. बाबा औंदा माझे लग्न. नवीन गोलंदाज आपण बॉलिंग मार्क मध्ये पाठवू मिस्टर नकुल मानकरांना. नवीन फलंदाज आपण पाहतोय नॉनस्ट्राईक इंडला संघाचे कर्णधार आपण पाहतोय धनराज चौनकरांना नॉनस्ट्राईक एंड वरती. पहिला बॉल यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय आणि सरळ लँड झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पोरी नाचतील मांडवण माझे. नकुल यांचा हेलिकॉप्टर उडवलाय आणि सरळ पाठवून दिलाय 6 धावांसाठी. पहिला चेंडू ते आक्रमण केलाय. पुढचा बॉल यावेळेस मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. टीट फॉर टॅट प्रत्युत्तर दिलाय. उत्तराला प्रत्युत्तर दिलाय गोलंदाज नकुल यांनी. षटकानंतर कमबॅक केलाय. विकेट डाऊन. बाबा एक पोरी हाय मनन माझे नांगाया चल जाऊ घरातीचे. बाबा एक पोरी हाय मनन माझे नांगाया चल जाऊ घरातीचे. पोरा कामाचा चालली माझे कसावडा पैसा आणू लग्नाला तुझे. पोरा कामाचा चालली माझे कसावडा पैसा आणू लग्नाला तुझे. मंगा बाबा बयाना काढना जातो मी पातल्यावर. बाबा औंदा माझे लग्नाचा वाजव डीजे पोरा पोरी नाचतील मांडवण माझे. बाबा औंदा माझे. नवीन फलंदाज आपण पाहतोय विकास शेलारांना स्ट्राईक वरती. बघा चांगला फटका खेळला होता परंतु त्यानंतर पाहिलं तर मिसटायमिंग झाला आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर विकेट ते मिळाली. पुढचा बॉल नकुल्यांचा यावेळेस फिंगर रोल केली होती. नवीन फलंदाज झाला त्याच कारणास्तव पाहिलं तर थोडंसं चाचपळताना पाहतोय. तर गती थोडीशी कमी केली होती नकुल यांनी. गतीमध्ये परिवर्तन होतं त्याच कारणास्तव पाहिलं तर धावसंख्या फक्त आणि फक्त 11 या
आकड्यावर जाऊन पोहोचते. चेंडूचा खेळ विचार करा तर 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा नकुल यांचा. फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूललाय का पाहूया आपण. यास चेंडू जातोय सर आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार. सकाळच्या सत्रामध्ये ते दुपारच्या सत्रामध्ये जास्त षटकार बघितले नव्हते. मात्र जशी संध्याकाळची सुरुवात झालेली आहे, षटकारांचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे मैदानावरती. इथे देखील खूप चांगला फटका खेळला गेला आहे. चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये जातोय. डिक्लेअरच्या सुरुवात फक्त एकच धाव मिळेल. या एका धावणीची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 18 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेस फटका चांगला आहे, पुल केलाय आणि चेंडूला सरळ गोल केलाय षटकारासाठी. खूप खूप महागडा षटक होता पण या षटकामध्ये तब्बल 3 षटकार आलाय. षटक संपते. दुसरं 2 षटकार जाऊन पडते. बोलाचे ते बाजू माझी वाडी ग. बोलाचे ते बाजू माझी वाडी. क्षेत्रामध्ये षटकार पाहायला मिळत नव्हते आणि आता अक्षरशः पाऊस पडताना दिसतोय षटकारांचा. विकासच्या बॅटमधून षटकार आलाय, धनराजच्या बॅटमधून षटकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 24 या धावसंख्येवरती. 2 षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज क्रिश खिवरे. पहिला बॉल क्रिश यांचा. सामना करतील विकास. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु फसलाय. निखिल होते चेंडू खाली आणि निखिल कडे होते चुकी. 1 धाव होती. दुसऱ्याचा प्रयत्न तू पाहिलं तर यस नो आणि वेटचा चांगला समन्वय. डेंजर एंडला पाहत होता पण विकासांना, परंतु एक सिंगल धाव घेण्यात यश मिळाले. या सिंगलच्या मदतीने धाव फलक पाहिले तर पुढे सरकते. धाव फलक जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. बघा प्रदीप, सकाळच्या सत्रामध्ये धावा येत नव्हत्या परंतु संध्याकाळ सत्रामध्ये धावा खोऱ्याने येत आहेत. धावांची लयलूट चालू आहे. असं वाटलं होतं की हा सामना देखील लो स्कोरिंग होईल, मात्र तसं काही झालेलं नाही आहे. धावा भरपूर वेगाने पुढे जाताना दिसत आहेत. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न इथे देखील होतोय. थ्रो तर झालाय मात्र सुरक्षितरित्या 2 धावा या कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावण्याची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 27 या धावसंख्येवरती. 27 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय 39 धावा हा हाय स्कोर आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला आहे. पण फटका तर खूप चांगला मात्र शतरक्षकाला निवडलाय. निशांत यांनी चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद होतोय. जोडी ग तुझी ना माझी जमली जोडी. तुझी ना माझी जमली जोडी रे. तुझी ना माझी जमली जोडी. देवीच्या ओलीला बकरी चारू ग. देवीच्या ओलीला बकरी चारू. सागाचे पाना खलदो खाद पुरा. सागाचे पाना खलदो खाद पुरा. बघा या षटकाचा विचार केला, या षटकामध्ये कमबॅक केलाय गोलंदाज क्रिश यांनी. कारण मागच्या षटकामध्ये पाहिलं तर 19 धावा तब्बल कुठल्या होत्या नकुल यांच्या गोलंदाजीवर. परंतु या षटकाचा विचार केला, या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 चेंडूमध्ये 3 धावा दिल्यात आणि महत्वाची विकेट दिल्या ती म्हणजे धनराज सारखा फलंदाजाची.
बघा आतापर्यंत 4 विकेट्स डाऊन झालेल्या आहेत आणि त्यांना आपलं काम चांगल्या पद्धतीने बजावलेलं आहे. चांगला प्लॅटफॉर्म त्याने ते दिला आहे वैभव करता, कारण नव्याने आलेला फलंदाज पाहतोय पण वैभव मोठ्या फटक्यासाठी जातोय. त्याला देखील माहिती आहे की धावा चांगल्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. इकडे एखादा मोठा फटका जर आला तर स्कोर कार्ड एक चांगल्या स्थितीमध्ये देखील असेल. मात्र चेंडू हा निर्धाव आलाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 27 या आकड्यावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर फक्त आणि फक्त दिशा आणण्याचं काम केलं. एक सिंगल धाव ॲड होताना पाहतोय आपण आणि फक्त सिंगल येते. या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावरती. या षटकामध्ये कमबॅक केलं गोलंदाज क्रिश यांनी. जर या षटकामध्ये सुद्धा मोठे फटके आले असते तर प्रदीप कमीत कमी 40 ते 45 धावापर्यंत मजल मारू शकला असता साईकृपा स्पोर्ट्स राजौली संघ. नक्कीच या षटकामध्ये कमबॅक केलेला आहे क्रिश याने. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या आपण पाहतोय 28. बॅकफुटवर जाऊन हा चेंडू खेळलेला आहे. चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न ते नक्कीच झाला होता, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 29 या धावसंख्येवरती. या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. गोलंदाज क्रिश याने अप्रतिम कामगिरी. यस डीजे. चलना बोरी आमचे घरा, चलना बोरी आमचे घरा. मी नाही येत परत तुमचे घरा, मी नाही येत परत तुमचे घरा. चलना बोरी आमचे घरा, चलना बोरी आमचे घरा. मी नाही येत परत तुमचे घरा, मी नाही येत परत तुमचे घरा. बांधाव लावलाय बेंडा पोरी बाजल कवा, बांधाव लावलाय बेंडा पोरी बाजल कवा. तुझा ना माझा लगीन पोरी वाजल कवा, तुझा ना माझा लगीन पोरी वाजल कवा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी निखिल बुजड यांना पाहतोय. निखिल बॉलिंग मार्कवरती. स्लॉगवरचं षटक आहे. शेवटचं षटक हाणामारी षटक असेल. यावेळेस पाहिलं तर पहिला चेंडू स्विंग अँड मिस. पहिला चेंडू पाहतो निर्धाव येतोय. पहिलाच चेंडू निर्धाव आलाय. पुन्हा एकदा निखिल यांचा पुढचा चेंडू. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये आपण पाहतोय प्रशांत यांना आणि एक सिंगल धाव इथे घेण्यात यश मिळते. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकते. धावफलक जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. बघा अजून सुद्धा पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये जवळजवळ मोठे फटके 1 किंवा 2 आले पाहिजेत प्रदीप. नक्कीच मोठे फटके तर मारावेच लागतील, कारण आझाद वस्ते संघ या मैदानावरती रेग्युलर क्रिकेट खेळतोय. आणि पण मागचा मॅच जर बघितला तर निशांत विशाल खूप चांगली फलंदाजी केली होती. त्यानंतर मॅचमध्ये निशांत याने देखील खूप चांगली फलंदाजी केली होती. तरकस मारण्याचा प्रयत्न किरण कडनं थोडीशी चूक होताना दिसतंय. टॉपेज लागला होता. मात्र झेल ड्रॉप जीवनदान. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय साईकृपा राजौली संघ. आणखीन एक चांगला चेंडू सरळ ब्लॉक हॉल मध्ये हाताळलाय. चांगली लाईन लेंथ इथे आपल्याला निखिल याची देखील मिळते. आपण पहिले 2 षटकं जर बघितली थोडीशी महागडी ठरली होती. 24 धावा खर्च झाल्या होत्या. मात्र त्यानंतर इथे देखील चेंडूला सोडून दिलेला आहे. आणि आपण पाहतोय की हा चेंडू देखील निर्धाव. कुठेतरी बॅड क्रिकेट
हे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. वैभव सोलेवरती पूर्णतः जिम्मेदारी होती, मात्र थोडा अपयशी ठरताना दिसतोय या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये. इथे पाहतोय स्टॅमिंग झालेला आहे. प्रशांत येतो चेंडूच्या खाली आणि प्रशांत याने खूप चांगला झेल पकडलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये प्रशांत करणं झालाय. या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव आलेली आहे. काय जबरदस्त बॉलिंग निखिल याची राहिलेली आहे. षटक संपलंय चौथं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 30 धावा. 31 धावांचं टार्गेट. राती खुशी तू कोठ जादेल. तवा त्या डोक्याला काय तर नामा भेंड्याचं फुल तुझे शेंडाल शेंडाल ग भेंड्याचं फुल तुझे शेंडाल. पाकिराल ग मास गुतवा मी पाकिराल. गालाल काय तर माशाचा खवल तुझे गालाल गालाल रे माशाचा खवल तुझे गालाल. तीस धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 31 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 24 चेंडूंमध्ये 31 धावा या विजयासाठी बनवायच्या आहेत आझाद वस्ते या संघाला. एकतीस धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 24 चेंडूंमध्ये 31 धावा. सामना चालू होतोय. 31 धावांचा टार्गेट उभं केलाय साई कृपा स्पोर्ट्स राजौरी संघाने. ते चेस करण्याचे सलामीचे 2 फलंदाज आझाद संघाचे आपण पाहतोय नकुल आणि किरण. स्ट्राईकला किरण, नॉन स्ट्राईकला पाहतो आपण नकुल यांना. पहिला बॉल अजय यांचा. पहिला चेंडू पाहिलं तर सन्मान दिलाय आणि सरळ ढकलून काढला एक सिंगल धावेसाठी. त्या सिंगल धावेने स्वतःच संघाचं खातं ओपन केलंय ते किरण बाराद यांनी. 24 धावांमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. सिंगल डबल्स वरती जास्तीत जास्त भर देण्याचा नक्कीच आझाद संघ सुद्धा प्रयत्न करेल. पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव आलेली आहे. तर स्ट्राईकवरती असेल नकुल.
इथे देखील एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 2 या धावसंख्येवरती. सिंगलने जरी प्रवास केला तरीपर्यंत पाहतो की टार्गेटपर्यंत पोहोचू शकतायत. ते पाहिलं तर राजौली संघाला कमबॅक करत असेल तर सातत्याने निर्धाव चेंडू आणि विकेट घ्यावी लागतील. यावेळेस काय फटका सजवला, इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावर चेंडू जातोय कार्पेट पद्धतीने, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो असल्यावर कारणास्तव पाहिलं तर या 2 धावा इथे स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. इथे नशिबाची साथ मिळाली मित्र म्हणेन राजौली संघाला, कारण हा चेंडू तिकडे थांबलाय. शतकशकडा संधी मिळाली चेंडू उचलण्याची, तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्यात. 4 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 27 धावांची आवश्यकता आहे. अजय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज असताना पाहतोय. अजय यांचे षटक आणि पाहिलं तर वैभव यांचे षटक खूप महत्वाचं असेल राजौली संघासाठी. अजय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज असतील. चौथा चेंडू घेऊन या षटकातील यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये, एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते ते 5 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. अजून सुद्धा पहिला तर सामना बॅलन्सिंग आहे. एखादी विकेट किंवा एखादं चांगलं षटक राजौली संघाला सुद्धा या सामन्यामध्ये परत आणू शकतो. बघूया पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असतील अजय. पण पाहिजे की पहिलं षटक मार्गस्थ आहे. अवलेस बघा काय फटका केलाय, अप्रतिम स्ट्रोक आहे, चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावांकरता. काय चांगला स्ट्रोक केलाय. बघा छोटा तीर घाव करे गंभीर, असाच काही फटका पाहिला आपण नकुल यांच्या बॅट मधून. अप्रतिम फटका, सफल झाले, जागा बदलली स्वतःसाठी आणि सरळ पाठवून दिलं चेंडूला 6 धावांसाठी. एक नेत्रदीपक फटका केलेला आहे. आपण पाहतोय की सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय की त्या क्षेत्रामध्ये बाउंड्री गेली नव्हती, चौकार देखील गेला नव्हता, षटकार देखील गेला नव्हता, मात्र आता षटकार ठोकलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट, कव्हर करून खेळण्याचा प्रयत्न केला. मिस्टामिक स्ट्रोक होता, चेंडू हवेत होता बराच काळ. क्षेत्ररक्षक आले, फील्ड करून थ्रो केला, तोपर्यंत 2 धावा त्या कंप्लीट होताना पाहतोय. 2 धावाच्या मध्ये 3 धावफलक जाऊन पोहोचले 13 या आकड्यावर. षटक संपते पहिलं, एका षटकाच्या समोर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. बिनगडी बाद 13 धावा. हा गड ठरलेला आहे. आपण नेहमीच पाहत आलोय की अजय मडवी पहिल्या षटकामध्ये थोडासा प्रेशराईज करत असतो फलंदाजांना, मात्र इथे आपण जर बघितलं तर प्रेशराईज केलंय ते म्हणजे राजौली संघाला. पहिल्या षटकात प्रेशर टाकलाय बॉलरवरती, 13 धावा या धावफलकावरती लागल्यात. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्याकरता 18 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 18 धावा. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर वैभव सोहले यांना. मागच्या टुर्नामेंट मधला मालिकावीर आहे वैभव. काय अप्रतिम गोलंदाजी आणि फलंदाजी केली होती राजौली संघाकडून. आणि पण इकडनं जर राजौली संघाला जर मॅच जिंकायचं असेल तर विकेट घेणं फार महत्वाचं आहे. डॉट चेंडू घेऊन चालणार आहे, तुम्हाला विकेट्स घ्यावा लागतील. ते सलामी जोडी तुम्हाला फोडावी लागेल, एक ब्रेक थ्रू मिळून द्यावा लागेल. इथे आपण पाहतोय किरण सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, स्ट्राईक रोटेट करतोय आणि नकुल याला स्ट्राईक वरती घेऊन येतोय. मित्र म्हणजे की त्यांनी नकुल याला मोठे फटके खेळण्याची संधी दिलेली आहे. त्याला सांगितलं असेल तर मोठे फटके खेळ, मी सिंगल काढतो. नक्कीच नक्कीच, कारण नकुल यांची बॅट आता पाहिली तर संध्याकाळ सत्रामध्ये तळपलाय. चांगला फटका आपण पाहिला होता मागच्या षटकामध्ये. आता पाहिलं तर एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्यासमोर कसं फलंदाज करतोय नकुल पाहूया आपण. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू पाहतो आपण, खोदून काढलाय. पॉईंट रिझनमध्ये चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय, एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ते 15 या आकड्यावरती. बघा सेन्सिबल क्रिकेट खेळतायत, मोठे फटके आल्यानंतर सिंगल डबल वरती देखील ते भर देत आहेत. कुठल्या प्रकारे निर्धाव चेंडू त्याने आतापर्यंत खेळून काढलेला नाहीये.
प्रेशर येऊ दिलेला नाही आहे. बघा धावसंख्येचा पल्ला पाहिला तर अर्धा पार झालेला आहे. अजून सुद्धा अर्धा पल्ला पार करायचा आहे. तर राजावली संघाला जर कोणी वाचू शकतं तर ते गोलंदाज आहेत. बघा या प्रकारे चेंडू टाकावे लागतील. निर्धाव चेंडू, विकेट्स, ब्रेक थ्रू इथे मिळवावं लागेल. थोडं प्रेशराईज करावं लागेल, प्रेशर टाकावं लागेल फलंदाजावरती. बघा प्रदीप, जर डॉट चेंडू घेतले गोलंदाजाने तर थोडंसं प्रेशर सुद्धा बॅट्समन वरती येते. कारण बॉल टू बॉल धावा आहेत आणि बॉल टू बॉल धावा सकाळी सत्रामध्ये चेस सुद्धा झाले नाही आहेत. पण ते सिंगल ज्या येत आहेत त्यात कुठेतरी थांबवायला लागतील आता राजावली संघाला. धाव बॉल पाहिलं तर एक सिंगल आले. या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहिलं तर 15 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. वैभव यांचा पुढचा बॉल पुन्हा एकदा नकुलसाठी. यावेळेस पुन्हा एकदा जागा म्हणून खेळायचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये. एक सिंगल धाव येते. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. 17 विदाउट लॉस. लास्ट बॉल या षटकातील शेवटचा चेंडू असेल. तेरा चेंडू 14 धावांची आवश्यकता. वैभव सोहली पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज असतील किरणसाठी. हाफ ट्रॅकर बॉल होता, फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. शतरक्षक पाहतोय पण अजय मडवी चेंडूपासून थोडेसे दूर होते. त्याच कारणास्तव पाहिलं तर एक सिंगल धाव इथे घेण्यात आले. बघा हा झेल जर झाला असता तर आणखीन थोडासा कमबॅक होऊ शकला असता या ओव्हरमध्ये. कारण किरणची विकेट फार महत्त्वाची ठरणार आहे. आणि वैभव याने खूप चांगली बॉलिंग केली या षटकामध्ये. पाहतो की भरपूर कमी धावा त्याने खर्च केल्यात. 5च धावा त्यांनी खर्च केल्यात. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 13 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 12 चेंडूंमध्ये 13 धावा. इकडनं देखील मॅच टर्न होऊ शकते. मात्र गोलंदाजाला चांगली बॉलिंग करावी लागेल. तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय धीरज आलाय, जो सकाळच्या सत्रामध्ये बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये सामनावीर राहिलेला आहे. म्हणजे त्यांनी आजच्या दिवसामध्ये A1 कामगिरी केलंय आपल्या संघासाठी. आणि हे जे षटक आहे धीरज याचं हे टर्निंग पॉइंट ठरेल. कारण इकडनं जर त्यांनी कमी धावा खर्च केल्या तर शेवटच्या षटकामध्ये थोडासा प्रेशर टाकूच होतो वसई या संघावरती. नक्कीच चांगला फटका पाहतो ऑन साईडला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहतो. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. ओके, या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी करावं लागेल धीरजांना. कारण संघ थोडासा बॅकफुटवरती गेलाय. जर या सामन्यामध्ये काय करायचं असेल धीरजांना काहीतरी चमत्कार करावा लागेल. आणि धीरज आपल्या संघासाठी नेहमीच संकट मोचक राहिलेला आहे. इथे देखील त्याला संकट मोचक बनावं लागेल. मात्र इथे नकुल काय फटकेबाजी करतोय. नकुलच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. बिग शॉट. आकड्यावरती आता पूर्णपणे पकड बसवलाय आझाद स्पोर्ट्स वसई संघाने. बघा या खेळपट्टीवरती जास्तीत जास्त खेळण्याचा अनुभव असेल तो आझाद स्पोर्ट्स वसई संघाला असेल. आणि सातत्याने पावसाळ्या क्रिकेट असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट असो, सातत्याने या विकेटवरती भरपूर खेळतात. त्याच कारणाचा त्याचा फायदा सुद्धा घेताना पाहतोय आपण आझाद संघाला. पहिले सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोचते 26 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. चौथा चेंडू धीरज यांचा किरणसाठी. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. शतरक्षक येतो चेंडू खाली आणि करत नाही चुकी. बघा विकेट आलाय परंतु शेवटच्या क्षणाला आलाय. सामन्यावरती पूर्णपणे पकड अजून सुद्धा पाहिले तर बसवलेले आहे आझाद स्पोर्ट्स वसई संघाने.
महत्वाच्या क्षणी एक विकेट इथे आलेली आहे. बॉल टाकून झालेत 4 धावसंख्या आपण पाहतोय 26. 5 धावांची आवश्यकता आहे अजूनही मॅच जिंकण्याकरता. चेंडू बागेत ते म्हणजे 8 चेंडू आणि 5 धावा. इकडनं देखील कमबॅक होऊ शकतो. धीरज आणि आतापर्यंत पाहतोय 8 धावा खर्च केलेल्या आहेत. तो षटकार थोडासा महागडा ठरलाय. इथे देखील आपण पाहतोय संधी निर्माण झालेली आहे, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहतोय. चांगले क्षेत्ररक्षण झालंय आणि 2 धावा तोपर्यंत कंप्लीट झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 28 या धावसंख्येवरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 3 धावांची आवश्यकता आहे. विकेट आउटसाइड एज आणि गॉन. फलंदाज बाद झालाय. महत्वाचा विकेट्स, महत्वाचा गडी इथे बाद झालेला आहे. आता समीकरण असं राहिलेलं आहे 6 चेंडूमध्ये 3 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. या 3 धावा नाही तर एक ट्रॉफी आहे. पाहूया कुठला संघ ते बाजी मारतोय. राजावली संघाला जर ट्रॉफीवरती नाव करायचं असेल तर या 3 धावा रोखाव्या लागतील. आणि आझाद वसई संघाला जर ट्रॉफी जर नाव करायचं असेल तर या 3 धावा त्यांना बनवाव्या लागतील. पाहूया कुठला संघ करतोय, कुठला संघ रोखतोय. आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय स्वतः संघाचा कर्णधार आलाय. कारण 3 धावा डिफेंड करायचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा हाच एक मौका आहे. हाच एक दिवस आहे आणि हीच एक वेळ आहे. आपण जर बघितलं ज्या प्रकारे राजावली संघाने सुरुवात केली होती, पहिल्या 2 ओव्हरमध्ये 24 धावा आल्या होत्या. मात्र त्यानंतर आपण बघितलं धावा आल्या नाही आहेत. जे कुठेतरी त्यांची रणनीती चुकली. आणि मी तर म्हणेन हुकला तो चुकला असं म्हटलं जातं. पाहूया कुठला संघ इथे बाजी मारतोय. 6 बॉल 3 धावा. पहिले 3 चेंडू निर्णायक असतील प्रदीप. पहिल्या 3 चेंडूवरती रोखून ठेवायला लागेल गोलंदाज धनराज यांना. पहिला बॉल धनराजाचा नकुल साडी. लोअर फुल्डर चेंडूचा फटका फसला. चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक दूर ते अजय. एक सिंगल धाव घेण्याचं यश मिळालंय. बघा शॉट चेक केला होता फक्त. की जर प्रयत्न जर केला असता तर कदाचित फिनिश होऊ शकले असते मॅच आज बॉलवरती. मात्र आणखीन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केलाय नकुल याने. बघा बॅट्समन जे महत्वाचे बॅट्समन जे आहेत त्यांना की बाजून माघारी परतलेत. इथे फ्रेश फलंदाज आहे. इथे देखील आपण होतं एक हिट विकेट. फलंदाज बाद. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. निशांत घरत. बघा मॅच अजूनही संपलेला नाही आहे. कारण मी अगोदरच म्हटलं की प्रेशराईज झालेत. एक फ्रेश फलंदाज आहे. बॅकफूट वरती गेला. यस्टर्न वरती तो आदलला. आणि आपण पाहतोय इथे आझाद वसई संघाचा आणखीन एक फलंदाज बाद होतोय. राज सोनकर आपण पाहतोय जो संघाचा संगणक आहे. तो सध्या इथे चांगली कामगिरी करत असताना आता चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 4 धावा अजूनही बनवायच्या 2. 4 चेंडूमध्ये 2 धावा म्हणजे येणारे चेंडू हे फार महत्वाचे ठरणार आहेत. नक्कीच. कारण आता पहिल्यांदा आझाद संघाचे हे 2 चेंडू महत्वाचे असतील आझाद संघासाठी. या 2 चेंडूवरती धावा करून सामना जिंकवायचा प्रयत्न करावा लागेल. जर हे 2 चेंडू जर निर्धाव आले तर राजावली संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. परंतु आता पुन्हा एकदा धनराज बॉलिंग मार्कवरती आहे. स्वतः कर्णधार. फुल टॉस चेंडू होता परंतु पाहिलं तर चेंडू मला वाटते बॅटला स्पर्श झाला तर एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. स्कोर इज लेवल. बघा आता 1 धावेची आवश्यकता आहे हा मॅच जिंकण्याकरता. पुढे सजवण्याचा प्रयत्न. धावचीची संधी होती. विकास शेलार होता त्या क्षेत्रामध्ये. चांगल्या प्रकारे चेंडू फील्ड करू शकलेला नाही आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की हा सामना इथे आझाद वसई संघाने जिंकलेला आहे. आणि सुपर 3 मध्ये त्याने क्वालिफाय केलंय. अभिनंदन अभिनंदन आझाद वसई. तर हार्ड लक साई कृपा राजावली टीम. नो डाऊट
मॅन ऑफ द मॅच ठरतो या सामन्याचा नकुल मानकर, ज्याने जबरदस्त कामगिरी केलेली आहे. 2 षटकार त्याने ठोकले, त्यानंतर